गरीब पण कपड्याला कसा अत्तराचा वास, गरीब पण कपड्याला कसा अत्तराचा वास नाही सर, उदबत्त्यांचा वास येतो खास. वडील नाही त्याला, तो काम करू शिकतो, शाळेत येण्यापूर्वी तो उदबत्त्या विकतो. Dim dum da na da dim da na da dim dum da na da dim da na dim dum da na dim dum da na da dim da na o da ni da na di da na na o da ni da di da na da di na da dim dum da na da dim. एकमेकांशी संवाद साधण्याची संधी कोंढ्यातील वाचक सल्लागार समिती मागील काही वर्षांपासून करत असल्याचे आपण पाहतो. आणि आज त्यांच्या कला आणि सांस्कृतिक संचालनालय पणजी गोवा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित डॉक्टर राम मनोहर लोहिया स्मृती व्याख्यानमाला या कार्यक्रमाच्या तिसऱ्या वर्षात मी आर्या नंदकिशोर देसाई आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मी या संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर विद्या प्रभू देसाई यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन या. कोंढा वाचक सल्लागार समितीचे संस्थापक कालिदास मराठे सरांना विनंती करते की त्यांनी सर्वांचे स्वागत करावे. मी एकनाथ आव्हाड आणि विद्याताई प्रभू देसाई आणि आमच्या मुलाखत घेणाऱ्या मोठ्या बोलकरांचं खरंच स्वागत करतो आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. मी अखिल भारतीय मराठी परिषद महामंडळाचे उपाध्यक्ष श्री रमेश मस्कर यांना विनंती करते की त्यांनी आज आपल्याला लावलेल्या मान्यवरांना स्वागत करावे. शारदा ग्रंथ प्रसारकच्या अध्यक्षा सुषमा केले यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या मुलाखत घेणाऱ्या मुग्धा बोरकर यांना ग्रंथ पुष्प देऊन त्यांचे स्वागत करावे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावे. तर मी आज आम्हाला लाभलेल्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक श्री एकनाथ आव्हाड यांची अगदी थोडक्यात ओळख तुम्हाला सर्वांना करून देते. एकनाथ आव्हाड हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बाल साहित्यकार व कथाकथनकार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गेली ते 30 वर्ष कार्यरत आहेत. मुलांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, चरित्र, काव्यकोडी असं विविध प्रकारचं लेखन ते करीत आहेत. मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी कथाकथन, काव्य वाचनाचे कार्यक्रम सदर करीत असतात. कथाकथनांचे 500हून अधिक कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत. कथाकथनातील योगदानाबद्दल अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा महाराष्ट्रातील उत्कृष्ट कथा निवेदक पुरस्कार सरांना प्रदान करण्यात आला आहे. यापुढील सर्व ओळख तुम्हाला मुलाखतीतून नक्कीच समजेल. ती सूत्रे मी मुग्धा बोरकर यांच्याकडे सोपवली आहे. वाचक सल्लागार समिती राम मनोहर लोहिया स्मृती व्याख्यानमाला तिसरं पुष्प. आजचं व्याख्यान आपल्यासमोर आज मुलाखतीच्या स्वरूपात आहे. मुलाखतीचा सुरुवात करण्यापूर्वी छंद ते आनंद या बालकविता संग्रहाला सरांना साहित्य अकादमी पारितोषिक मिळालेलं आहे, पुरस्कार मिळालेला आहे. टाळ्या वाजवून अभिनंदन सर. सरांबद्दल आणि सरांकडे सांगण्यासाठी खूप काही आहे. सरच सांगणार आहे की अगदी छोटे छोटे प्रश्न मध्ये घेणार आहे. सर, मूळ प्रश्न थेट विचारतो. तुम्हाला वाचनाची आणि लेखनाची आवड कधी आणि कशी लागली? सर्वांना प्रथमतः मनपूर्वक नमस्कार. छान प्रश्न आहे की मला वाचनाची आवड कशी केव्हा लागली. आमच्या वर्ग शिक्षिका होत्या विभावरी भोसले, 7वीच्या. मला अजूनही त्यांचं नाव छान आठवतं एवढ्यासाठी की एकनाथ हे पुस्तक घे आणि वर्गासमोर उभा राहून मोठी गोष्ट वाचून टाकतो, मोठ्या कविता वाचून टाकतो. त्याचा परिणाम असा झाला की मी ती गोष्ट, ती कविता वर्गात तर वाचून दाखवली, पण ती गोष्ट कविता माझ्यासोबत माझ्या घरापर्यंत आली. तो वाचलेली गोष्ट घरात दादाला, आईला पुन्हा ऐकवायची, आईला सांगायची आणि याच्यातून मला वाचनाची आवड लागली. मुंबईला आल्यावर माझे आई बाबा भाजी विकण्याचा व्यवसाय करायचे. मग अशा वेळी काय व्हायचं, त्या भाजीच्या टोपलीच्या शेजारी जर भाजी विकायला बसायचं
बाबा गिराईक नाही आलं तर काय करायचं, आपण एक सोबत गोष्टीचं पुस्तक नेऊया. आणि असं ते पुस्तक घेऊन जायचो, खाऊचे पैसे साठवून त्या पैशांचे पुस्तक विकत घेता येईल असं पुस्तक विकत घ्यायचं आणि ते वाचायचं. वाचलेलं मला सांगण्याची सुद्धा खूप इच्छा मला मोठा होता त्यावेळी. मला वाटतं ही कशा पद्धतीने माझं रुजलं की आपण वाचलेलं कुणाला तरी सांगावं. माझ्या आईमुळे, माझ्या आईला महानुभव बंधातली होती, कीर्तन प्रवचनाची तिला आवड होती, तिला अक्षर आवड नव्हती, पण समाजाची मन, माणसाची मन चांगली वाचायची. आणि मग आमच्याकडे संध्याकाळी जेवताना दिवसभराच्या घडामोडी सांगितल्या जायच्या. मग आई मस्त रसभरीत वर्णन करून त्या बऱ्याचदा सांगायची. आणि मग कुठेतरी ते आपण अशा पद्धतीने सांगितलं की समोरचा ऐकतो, छान ऐकतो, मनाचा काम करून ऐकतो. आणि मग त्याच्यातून पुढे कलाकाराची कला माझी विकसित झाली असं म्हणता येईल. पण वाचनाची गोडी अशा पद्धतीने माझ्या शाळेने, माझ्या बाईंनी मला लावली. आणि आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे अनेकदा काय व्हायचं, पुस्तकातच माझं बरंचसं लक्ष, त्यामुळे भाषेची गोष्टी तशीच्या तशीच भरलेली. अनेकदा गिराईक निघून जायचे, पण दुसऱ्या दिवशी ती भाजी खराब व्हायची. पण आई कधी रागायला माझ्या हातात पुस्तक ओढून फेकून दिलं नाही, मला वाचू दिलं. मला वाटतं ते पुस्तक मला वाचून दिलं, त्याच्यातच सगळं काय आहे. आईचा खूपच वाटा असतो मुलांना वाचन मिळवण्यासाठी. नक्कीच. आणि आता त्याच्या पुढचं असं की मग तुम्हाला मुलांसाठीच लिहावं असं का बरं वाटलं? हा एक मस्त प्रश्न आहे. मुलांसाठीच लिहावं असं का वाटलं? मी जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालो, याची एक मोठी गंमत आहे की मी महापालिकेची शाळा का निवडली शिक्षक होण्यासाठी. तर माझं 1ली ते 7वीचं शिक्षण मुंबई महानगरपालिकेत झालं. तर मग खूप खूप मनापासून अभ्यास केला. त्याच्यामागे ध्येय एकच, आपल्याला महापालिकेत शिक्षक म्हणून रुजू व्हायचंय. आणि सुदैवाने लगेच मला महापालिकेत 5 ऑगस्ट 1993 मी शिक्षक म्हणून रुजू झालो. मग आता मुलांना रोज उपस्थिती वाढवायची, त्याच्या आनंदाची बाब शिकवायची, रोज परिपाठातून गोष्टी सांगायचो, कविता सादर करायचो. मग अशा वेळी म्हणायची, सर उद्या नवीन गोष्ट बरं का, उद्या नवीन कविता बरं का. मी एकदा विचार केला की रोज नवीन गोष्ट शोधायची, रोज नवीन कविता शोधायची, आपणच मुलांसाठी लिहिण्याचा प्रयत्न करूया का. हा मी माझ्याच मनाला विचारलेला प्रश्न. आणि त्याच्यातून माझी खरी सुरुवात झाली. आणि ती सुरुवात म्हणजे माझ्या वर्गाच्या एका विद्यार्थिनीने करून दिली. सविता पटेकर, सतत गेट कवितेचं नाव. ती कविता इतकी सुंदर आहे, ते सर सांगते आणि सर त्याच्या अनुषंगाने एक प्रश्न विचारते की तुमचं पहिलं लेखन, तुमची पहिली कविता आणि तुमचं पहिलं पुस्तक याबद्दल. तर असं झालं की माझ्या वर्गात ती सविता पटेकर मुलगी येत नव्हती शाळेत. म्हणून मी वर्गात विचारलं, सविता कुठे कुणाच्या जवळ राहते? एक मुलाने पटकन हात वर केला, सर आमच्या जवळ राहते. तिला सांग मी माझ्या पुस्तक आणले सरांनी, तुला देणार आहे सर, तू लवकर शाळेत ये. पण माझ्या या गोष्टीचं काहीच उपयोग झाला नाही. सविता काय आली नाही. ज्याला घर माहिती होतं त्या मुलाला घेऊन शाळा सुटल्यावर मी त्या मुलीच्या घरी गेलो आणि एक दिव्य पार करत त्या मुलीचं घर गाठलं. इतका वेळ माझा गेला होता, त्यामुळे थोडासा संतापही मनात होता. ओरडत मी का होतं की मुलीला शाळेत पाठवत नाही, शिक्षकांनी काय घरापर्यंतच यायला पाहिजे का, तेव्हाच पाठवणार त्या मुलीला. तिला म्हणाली, काय करू साहेब, मी सकाळी लवकर उठते, त्या पोरीला उठवते, स्वयंपाक पाणी करते आणि कामाला जाते. आपण तुमच्या वाट्याला जे आयुष्य आहे ते तुमच्या मुलीच्या वाट्याला आलं तर बरं वाटेल का? काहीही करा, मुलीला शाळेत घेऊन घ्या. ती मुलीला दुसऱ्या दिवशी ती बाई कामाला न जाता मुलीला शाळेत घेऊन आली. पुन्हा आपली कर्म कहाणी भरलेल्या डोळ्याने सांगितली. मी घरी गेलो, खूप अस्वस्थ झालो. ते सगळं शब्दबद्ध केलं मी आणि त्याची कविता झाली. वर्गातील माझ्या 5वीच्या मुलांना ती कविता ऐकवली. नक्की कवितेचं शीर्षक आहे सविता पटेकर, सतत गैरहजर. शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन, शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन, काकू तिला येऊन म्हणाली, यापुढे नाही राहायची घरी मास्तर, वर्गात घ्यायला ठेवून. काकू तिला येऊन म्हणाली, यापुढे नाही राहायची घरी मास्तर, वर्गात घ्यायला ठेवून. मुलीचं नाव सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. आई म्हणाली, रोज घरी त्रास देते
आणि शाळेचा म्हटलं तर अंगावर पांघरून घेते. रोज घरी त्रास देते. शाळेचा म्हटलं तर अंगावर पांघरून घेते. खायला न्यायला मात्र चांगलं मागते आणि या त्या कारणावरून माझ्याशी रुसते. तिच्यासाठी काय काय करू, कुणाकुणाचे पाय धरू, चार घरची धुणभांडी सुद्धा करते. त्या पोरीसाठी मरमर मरते. नवरा माझा गेला मरून. आईचं बोलणं पोट तिडकीनं, पण पोरगी मात्र डिंब. नाव तिचं सविता पटेकर. वर्गात सतत वेळेचं. मी मुलीला म्हणालो, का गं शाळेत येत नाहीस? खरं सांग, मी तुला मारणार नाही. मी मुलीला म्हणालो, का गं शाळेत येत नाहीस? खरं सांग, मी तुला मारणार नाही. मग मुलगी काहीच बोलली नाही. आईला दादा, आईनं तिच्या गालफाडात मारलं आणि मुलीने आईकडे रागानं पाहिलं. मला वाटलं इथे चुकतं कोणाचं? त्या मुलीचं की तिच्या आईचं? मास्तरांचं की तिच्या शिक्षण पद्धतीचं? मी काही सांगितलं, सविता पटेकर वर्गात सतत वेळेचं. मनापासून ठरवलं तिची समस्या शोधून काढावी. मनापासून ठरवलं तिची समस्या शोधून काढावी. अभ्यासाची पुस्तकं आणून तिला द्यावी. या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ. या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ. आपल्याचा अर्धा डब्बा रोज तिला देऊ. मनाशी सारे ठरवून एक एक विषय घेतला. खेळ आणि गोष्टींचा तासयाच घेतला. दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो, हजेरी घेतली, नाव पुकारलं. दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो, हजेरी घेतली, नाव पुकारलं, सविता पटेकर. पण मुलं म्हणाली, माझं मन सुन्न झालं. कालचा दिवस आठवला. बॅगेच्या डब्याकडे लक्ष गेलं. टेबलावर तिच्यासाठी पुस्तकं होती. या पुस्तकात तिचं आता कसं शोधू उत्तर? या पुस्तकात तिचं आता कसं शोधू उत्तर? तर तेवढ्या दारातून कवळे शब्द आले. सर वर्गात येऊ. दाराकडे पाहिलं तर दारात सगळी उभी. शाळेच्या गणवेशात 2 घंटे वेळा घालून माझं मन फुललं. वर्गाची मुलं एका सुरात म्हणाली, सर सविता हजर, सर सविता हजर, सर सविता हजर. कवितेमागची एक गंमत सांगतो. ही कविता मी 5वीच्या वर्गात ऐकवली. सविता यायला लागली बरं का शाळेत. त्यावेळेच्या त्या वर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये तिने वैयक्तिक नृत्याचं पारितोषिक सुद्धा मिळवलं. पण गंमत अशी झाली की मुलांना किती कळली कविता माहिती नाही. त्याच वर्षी वर्तमानपत्रातून मठामध्ये एक आव्हान आलं होतं की खुल्या गटात काव्य स्पर्धा मुंबई जिल्ह्यात. मी आपल्याला म्हटलं, चला की नवीन कविता झाली आहे, आपण ती सादर करूया. मी तिकडे सादर केली. त्याला प्रथम क्रमांक मिळाला. माझ्या मुलांना मी सांगितला. पण एक दिवशी हजेरी घेत असताना एक रमेश नावाचा मुलगा काही 2 दिवस शाळेत आला नाही. म्हणून मी आपलं सहज म्हटलं, रमेश आला नाही रे. ते पोरगं कुठं म्हणले, उठून उभं राहिलं, सर त्याच्या सुद्धा सवितासारखी कविता लिहावी, तो सुद्धा शाळेत. मला वाटतं की मला पुरस्कार मिळताना जेवढा आनंद झाला नव्हता, त्यामुळे अधिक आनंद त्या मुलाच्या निखळ निर्मळ प्रतिक्रियेने मला झाला. मला वाटतं माझ्या लिखाणाची सुरुवात ना त्या विद्यार्थ्यांच्या बोलक्या निखळ उत्स्फूर्त अशा प्रतिसादातून झालेली आहे. आणि तुम्ही मला सांगते की सगळं जास्तीत जास्त बालसाहित्यच लिहिलं. तर त्याच्याबद्दलच मी तुम्हाला विचारते की आपल्या भारतातलं बालसाहित्य कमी होईल की वाढेल? आणि जर कमी होणार असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? भारतातलं बालसाहित्य कमी होणार नाही, वाढणारच आहे. आता आपण पाहतोय एक सकारात्मक अशी गोष्ट घडते की जी मोठी मंडळी जे प्रौढ साहित्य लिहित आहेत, म्हणजे उदाहरणार्थ बऱ्याच काळानंतर राघव बोराडे सारख्या ग्रामीण कथालेखकाने मुलांसाठी बाल कादंबऱ्या, बाल कथा लिहायला सुरुवात केली. मला वाटतं बरीच मोठी प्रौढ साहित्य लिहिणारी मंडळी सुद्धा बाल साहित्य लिहायला लागलेली आहे. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की बाल साहित्य खूप मोठ्या स्वरूपात येते बाजारात, संख्यात्मक दृष्ट्या मोठ्या स्वरूपात येते, गुणात्मक दृष्ट्या तेवढ्या मोठ्या स्वरूपात आलं पाहिजे. पण अनेकदा कवी काय करतो, लेखक काय करतो, माझ्या लहानपणी कसं होतं ते आता लिहितो. तसं लिहून चालणार नाही. आपल्या लहानपणीची परिस्थिती वेगळी होती, भौतिक वातावरण वेगळं होतं, सामाजिक परिस्थिती वेगळी होती, शिक्षण प्रक्रिया वेगळ्या पद्धतीची होती. पण आताचं मात्र सगळंच बदललंय. करोनानंतर तर किती परिस्थिती बदलून गेली, सगळ्याच क्षेत्रावर केवढा परिणाम झाला की पूर्वी आपण म्हणायचो की मोबाईल बाजूला ठेवू आणि अभ्यासाला बस.
तरुणांनी काय शिकवलं? मोबाईल घे आणि अभ्यासाला बस. इतका बदल झालेला आहे सगळ्याच गोष्टीमध्ये. आणि अशा वातावरणात आपल्याला जर मुलाला वाचनाकडे वळवायचं असेल किंवा बालसाहित्य अधिक सकस मुलांना हृदयाला भिडेल असं जर निर्माण करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आजची मुलं केंद्रभूत मानून आजची मुलं डोळ्यासमोर ठेवून बालसाहित्य लिहिलं पाहिजे. मी लहानपणी कसा होतो ते लिहून चालणार नाही. बालसाहित्याचे विषय काय असले पाहिजे आणि ते कसे मांडावे? बालसाहित्याचे विषय असे असले पाहिजे की ते विषयाला बदलणार नाही. मी म्हणतोय आता मी तुम्हाला सांगतो की मे महिना संपला सुट्टीचा आणि जूनला माझी शाळा जशी सुरू झाली तशी एक माझ्या वर्गाची विद्यार्थिनी वही नाचवत आली. म्हटलं काय काय सांगते ती वही घेऊन? तुला मला दाखवायची आहे का ती वही? हो सर. म्हटलं काय काय? म्हणजे सर सुट्टीत मला आईने वही दिली. आणि आई काय म्हणाली? या वहीत काय दिली? डोळे काढले की आपण हल्ली मुलाला काय म्हणतो? इथे बसू नको, तिथे बसू नको, हे करू नको, ते करू नको. मग ते मुलंच विचारते मग मी करू तरी काय? काय म्हणतात? सारखा अभ्यास करू होतो तरी जमायला आम्हाला. मग पीटीच्या तासाला लेझिम करता करता जरा कुठं नाचून घेतलं तसं बेबीच्या डेटापासून पडले. आप ते अंगात आलं नाही तुझ्या. म्हणजे एवढंच काय की सांस्कृतिकच्या तासाला जोरदार भुपाळी म्हटली तर बाई म्हणाली आपल्या कृष्णदास होतं तुझ्या भुपाळी. थोडक्यात काय की आपण मुलांना सतत असं सांगत असतो की हे पाहू नको, ते करू नको, पण काय पाहा काय कर वाच. तर त्या मुलीचं मला खूप कौतुक वाटतं की किती स्वातंत्र्य तिला आईने दिलं. आई निरक्षर असेल पण काय दिली म्हणाली. आणि मला परतीच्या प्रवासात कवितेचा विषय सापडला, कवितेचं बीज सापडलं. आणि ती कविता अशी जन्माला आली की आईने आणली मला वही आणि म्हणाली या हवं ते लिही. आईने आणली मला वही आणि म्हणाली या हवं ते लिही. मग आईवरच लिहिली एक कविता, आईवरच लिहिली एक कविता. आता वाचते ती येता जाता. नंतर लिहिली सशाची कहाणी आणि आणखी 2 पावसाची गाणी. अहो कुंडाला सुटेला अवघड गणित मीच सोडवले अचूक वहीत. हवेच्या दाबाचा प्रयोग सुद्धा लिहिला ज्यात आला होता माझा नंबर पहिला. भरपूर विषय एकाच वहीत आणि सुचेल तसे बसले लिहित. आई म्हणाली अगं सारेच या. आई म्हणाली अगं सारेच या. वहीचे जणू अनेक हात. शेवटी घेतली आईची सही, शेवटी घेतली आईची सही. अहो सजून गेली माझी वही, अहो सजून गेली माझी वही. आईच्या एका सहीने त्या मुलीची वही सजून जाते. त्याला फार मोठ्या आनंदासाठी मोठ्या गोष्टी नको हो. त्या मुलीला वही सुद्धा पुरी पडते आनंदासाठी. मला वाटतं आता हा विषय म्हणजे मुलांचा ताजा विषय आपल्याला तो देता आला पाहिजे. मुलांच्याच बोलण्यातून मुलांच्याच गप्पातून आपल्याला विषय मिळाला पाहिजे. आपण फार मुलांना दोन देत बसलो ना तर मुलांचे साहित्य देता हरवत जातं. आपण आत्ताची मुलं डोळ्यासमोर ठेवून त्याच्या मनाला भिडेल, त्यांना रुचेल, त्यांना पचेल सुद्धा. का पचेल फार महत्वाचं असतात. साहित्यामध्ये कुठले कुठले टप्पे आहेत? बरोबर. महत्वाचे आम्ही 3 टप्पे मानतो: शिशुगण, किशोरगण आणि कुमारगण. मग 5 ते 8 हा शिशुगण, 8 ते 12 किशोरगण आणि 12 ते 15 कुमारगण. आपण कुमारगणाची कविता वेगळ्या पद्धतीची असते, कुमारगणाची कथा वेगळ्या पद्धतीची असते. त्या कथेत त्या कवितेत त्यांच्या भावनेला आव्हान करणारं साहित्य असतं, त्याला विचार करायला लावणारं साहित्य असतं. पण शिशुगणातली कविता म्हटली ना की त्याच्यामध्ये रिदम, पुनरावृत्ती होणारे शब्द अशा पद्धतीचं साहित्य असतं की ती कविता मुलांना गुणगुणायला बरी पडते. पुढून पाठ, मागून सपाट, बाबांनी आणलं लोखंडी कपाट. इतकं सोपं लिहिलं पाहिजे. पुढून पाठ, मागून सपाट, बाबांनी आणलं लोखंडी कपाट. अहो कपाटाला खण आहे खूप, कपाटाला खण आहे खूप. खणात पैसे बसतात चूप. पैशांचं कपाट भेंडी भारी, उघडायला गेले की कुरकुर तरी, उघडायला गेले की कुरकुर तरी. अहो मुलं तर नुसती कुरकुर तरी. मी कविता म्हणजे मी जोडाक्षर विरहित कवितांचा एक प्रयोग केला होता की आपण पहिलीची मुलं नुकतीच वाचायला लागतात. मग जोडाक्षर आले की ते अडखळतात आणि मग त्याला वाटतं की आपल्याला वाचता येत नाही बरं का. मग अशा मुलांना जर सलगपणे वाचण्याचा आनंद मिळवायचा असेल, त्याला द्यायचा असेल तो आनंद, तर आपण जोडाक्षर विरहित बाल कविता लिहूया. मग त्याच्यात जोडाक्षर नसलं ती
ती बरोबर सगळी कविता अख्खी वाचून काढतील असं माझ्या डोक्यात आलं. त्यांची पाठ पण होईल, पाठच होईल. लक्षात राहील. की गंमतदारी नावाचं पुस्तक माझी तिसरीची मुलगी वैष्णवी ज्यावेळी तिसरीला होती ती तिच्यासोबत ते पुस्तक लिहिलं. मुलं सुद्धा आपल्याला किती शिकून जातात ते बघा. ही जी कविता मी आपल्याकडे सादर केली की पुढून पाठ मागून सपाट बापाट त्यानंतर लोखंडी कपाट. लोखंडी हा शब्द माझ्या मुलीने मला दिला. मी आपलं पटकन म्हणून गेलो पुढून पाठ मागून सपाट बापाट त्यानंतर गोदरेजचं कपाट. गोदरेजवाल्याने माझ्यावर दावा टाकला असता आम्ही ते कुरकुर करणारे कपाट तयार. पण माझ्या मुलीने बघा किती चूक अचूक शोधून दिली मला. म्हणजे आपण मुलांकडून सुद्धा शिकण्याची तयारी दाखवली पाहिजे, हे सुद्धा महत्वाचं आहे. सर, आपल्या देशातील बालसाहित्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे ते मुलांसाठी कितपत योग्य आहे? मुलांसाठी आपल्या देशातील बालसाहित्य किंवा परदेशातील काही बालसाहित्य तुमच्या जर आता आपली बालसाहित्य फार परदेशातल्या बालसाहित्याच्या तोडीने मागेच आहे. तर परदेशातली बालसाहित्य त्याची हॅरी पॉटर नावाची पुस्तकं एवढी रंगीत संगीत असतात. आता आपल्याकडे सुरुवात हळूहळू झालेली आहे की मुलांचा कल लक्षात घेऊन त्या पद्धतीचं पुस्तक तयार करायचं. आपण काय म्हणतो पुस्तकामध्ये भरपूर मजकूर असं काही नसतं. खूप चित्रांचं पुस्तक सुद्धा मुलांसाठी असू शकतं. चित्र वाचन जे म्हणतो आपण सुरुवातीच्या काळात तर मजकूर कमी आणि चित्र जास्त अशा पद्धतीचं पुस्तक मुलांना हातात दिलं पाहिजे. त्याला आपण म्हणतो शब्दच वाचले पाहिजे, चित्र सुद्धा वाचायला सांगतात, शिकवतात. चित्र सुद्धा मुलांमध्ये कल्पना शक्ती जागृत करतात की चित्र नेमकं काय सांगतंय. प्रत्येक मूल त्या चित्रांनी वेगवेगळ्या पद्धतीने पाहू शकतो. पूर्वी काय व्हायचं, एखादी कथा लिहिली की त्याच्या खाली तात्पर्य लिहिलं जायचं. नेहमी खरे बोलावे या गोष्टीतून असं कळलं की देशासाठी त्याग करायची वेळ आली तर मागे पुढे पाहू नये. पण मला असं तात्पर्य देणं बंद केलं पाहिजे. तर प्रत्येक मुली स्वतंत्र व्यक्तिमत्वाचं आहे. ते त्या गोष्टीकडे कशा पद्धतीने पाहिली, ते त्या कवितेकडे कशा पद्धतीने पाहिली ते त्यांना त्याचं करून दिलं पाहिजे. मग अशा पद्धतीचं बालसाहित्य येतंय. आपले दिवस ते मराठी बालसाहित्याचे वाईट आहे असं नाही, खूप प्रयोगशील बालसाहित्य येते. पण त्याला जेवढं व्यासपीठ मिळायला हवं तेवढं मिळत नाही. तुम्ही आजची वर्तमानपत्र जर उघडून पाहिली तर प्रौढ पुस्तकांवरची परीक्षण बरेच असतील, पण बालसाहित्याच्या पुस्तकाचं परीक्षण खूप अपवादात्मक आढळतं. किंवा प्रौढ साहित्याला पुरवणी भरपूर असतात, पण बाल साहित्याला कुठेतरी कोपरा रहिवाचा दिलेला असतो किंवा किंबहुना दिलेलाही नसतो. तर मला वाटतं समाजाची सुद्धा एक कर्तव्य आहे की बाल साहित्याला पुढे आणण्यासाठी आपण आपल्या घरातून सुरुवात केली पाहिजे. आता कशी करता येईल? अनेकदा मला पालक येतात की आमची मुलंच वाचत नाही आहोत. पण मग त्या पालकांना मी प्रश्न विचारतो की तुम्ही वाचताना दिसता का तुमच्या मुलांसमोर? तुम्ही वाचताना दिसला तर तुम्हाला एक मुलाला कुतूहल वाटेल की आई बाबा रोज काय म्हणून वाचत असतात, आपण सुद्धा एखादं पुस्तक मागूया वाचायला असं नक्की. किंवा आपण महिन्याभराचा जो हिशोब ठेवतो की दुधाला महिन्याचे एवढे पैसे, लाईटचं बिल एवढं, घराचं भाडं एवढं, तर त्याप्रमाणे आपल्या पुस्तकासाठी सुद्धा 100 रुपयापासून सुरुवात करू शकतो की दर महिन्याला 100 रुपयाचं एखादं पुस्तक आपल्या नातवासाठी आपल्या मुलासाठी आपण आणूया. किंवा शेजारच्या मुलाचा वाढदिवस आहे तर त्याला आपण गिफ्ट म्हणून पुस्तकच देऊया. अशी जर आपल्यापासून सुरुवात केली ना तर ही छोटी छोटी केंद्र एकमेकांना जोडली तर मोठे इंद्रधनुष्य तयार होऊ शकते. म्हणजे वातावरणाने पेपरामध्ये लिहिणाऱ्या लोकांनी पण लक्षात घ्यायचं सगळं समाजाच्या प्रत्येक घटकाचंही कर्तव्य. आणि तुमच्या काही कविता अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आलेल्या आहेत, तर त्या कुठल्या कुठल्या आणि कुठल्या येते वगैरे असं काही सांगू शकाल? हो, दुसरीला बालनातीत कविता आली आहे माझी चांदोबाच्या देशात की झाडावर चढू आकाशात उडू ढगांच्या गादीवर धपकन पडू. दुसरीच्या मुलासाठी की त्याला असं वाटतं की झाडावर चढूया आकाशात उडूया ढगांच्या गादीवर धपकन पडूया. म्हणजे मुलाच्या कल्पना शक्तीला चालना आपण कसं देतो. आपण हल्ली असं लिहितच नाही. आता बघा आताच्या पुस्तकातून परी राक्षसी मदत झालेली आहे, काही येतच नाही. का बरं? पूर्वीच्या मुलांना परी राक्षस आवडायचे किंवा त्या गोष्टी आवडायच्या, आताच्या मुलांना आवडत नाही असं नाही. आलं पाहिजे सगळं बुद्धिजन्य अद्भुत असं मुलांमध्ये आलं पाहिजे. ते खूप मुलांना कुतूहल वाटतं. जरी भूताची गोष्ट असती ना, मुला या भूताची गोष्ट सांगणार आहे बरं का, सांगा सांगा सांगा, मुलं अंगावर पांघरून घेऊन पण त्यांचे कान मात्र त्या गोष्टीकडे असतात. थोडक्यात काय की असं नाविन्य
कुतूहल, अद्भुत, चमत्कृतीजन्य मुलांना आवडत असतं, त्याचं आपण भान ठेवलं पाहिजे. आणि याच्यात काय होतं, मुलाची कल्पनाशक्ती जागृत होत राहते आणि त्या कल्पनेची ती भरारी घ्यायला लागले की मग त्याच्यातूनच वेगवेगळे शोध, वेगवेगळी काय क्रिया करण्याच्या मुलांना उत्सुकता. हे असं केल्याने असं होतं तर आपण ते करून पाहूया असं मुलाच्या मनात. सरांचं लिखाण खूप साधं सोपं आहे, मुलांना लगेच कॅच होतं असं आपण म्हणूया. आणि तर एका मुलाखतीत किंवा तुमच्या एका ठिकाणी मी असं वाचलं होतं की बालसाहित्य दुय्यम दर्जाचं आहे आणि ते कोणीही लिहू शकतं हा समज डोक्यातून काढून टाकायला हवा. त्याच्याबद्दल तुम्हाला काय अभिप्राय आहे? असं वाटतं की अरे बाल कविता लिहायचं म्हणजे काय, हे आत्ता लिहून देतो असं म्हणून कित्येक लोक कविता पाडतात अक्षरशः जोडून, किंवा कित्येक लोक गोष्टी लिहून काढतात की, आणि गोष्टी म्हणजे काही माहितीच असते, तो निबंधच असतो, ते भाषणच असतं. अशा पद्धतीचं ते पुस्तक आपण पाहतो की जी मुलं मग 2 पानं वाचली की बाजूला ठेवून देतात. पण आत्ताचं बालसाहित्य ते दुय्यम दर्जाचं का आहे असं समाज का म्हणतोय, तर तुम्ही पाहिजे तर आमच्या महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार जे आहेत, प्रौढ वाङ्मयाचे 1 लाखाचा पुरस्कार, बालसाहित्याचा 50,000चा, प्रौढ वाङ्मयाचे 21 पुरस्कार, बालसाहित्याचे फक्त 6. का बरं? प्रौढ वाङ्मयात 21 प्रकार आहेत, बालसाहित्यात 21 प्रकार होऊ शकत नाही, तर तुम्ही देतच नाही. तर अशा पद्धतीचं हे जे दूषित नजर आहे बालसाहित्याकडे बघण्याची, तर ती आपण कमी केली पाहिजे, थांबवली पाहिजे. जे गढूळ झालेलं वातावरण आहे बालसाहित्याकडे बघण्याचं की काय हे काय हे कुणी लिहू शकतं असे जे समज आहे तो फार खोटा आहे. कारण सोपं लिहिलं हे सर्वात जास्त कठीण गोष्ट आहे. कठीण काय आपण मोठमोठे शब्द घालून सहज लिहू शकतो, पण खूप सोपं लिहायचं आहे. खूप अवघड आहे, हे प्रयोगशील लिहायचं आहे. म्हणजे मला लक्षात आलं की मुलांना मोठमोठ्या गोष्टींची पानं वाचायला कंटाळा येतो. मग मी ठरवलं की आपण एकाच पानात गोष्ट बसवली तर, आणि ती तालकथा लिहिली तर. तालकथा कशाला म्हणतात की ज्याच्यामध्ये कथा काव्याचा संगम असतो, अशी साहित्यकृती बाल मुलांसाठीची म्हणजे ती तालकथा. पण मी अशा पद्धतीच्या खूप कथा लिहिल्या, गोष्टीरूप कथा की मोठं 4-4 पानांची गोष्ट नाही, एका पानात संपणारी, कमी शब्दात संपणारी. उदाहरण सांगायचं झालं तर 2 विड्यांवरची एक कथा काव्य आहे की गावच्या एका घरात 2 विळे होते. गावच्या एका घरात 2 विळे होते, त्यांचे वागणे मात्र बरेच वेगळे होते. एक विळा कोपऱ्यात बसून गंजून गेला होता, तर दुसरा विळा काम करून लटलट करीत होता. एक विळा कोपऱ्यात बसून गंजून गेला होता, तर दुसरा विळा काम करून लटलट करीत होता. गंजलेला विळा एकदा लटलटत्या विळाला म्हणाला, गंजलेला विळा एकदा लटलटत्या विळाला म्हणाला, तू एवढं काम करतोस पण जाणीव आहे का माणसाला? धार लावण्यासाठी तुला दगडावर तो घासतो आणि सदा त्याला कामामध्ये वापरत तुला असतो. अरे पण मी बघ कसा अगदी आरामात बसून राही, मी बघ कसा अगदी आरामात बसून राही, तुझ्यासारखे कष्ट मुळीच मला नाही. आता लटलटत्या विळा गंजलेल्या विळाला म्हणाला, आता लटलटत्या विळा गंजलेल्या विळाला म्हणाला, अरे जीवन सार्थ करायचं तर उपयोगी पडावी जगाला. मी माझ्या कामाने लोकांच्या लक्षात राहील, मी माझ्या कामाने लोकांच्या लक्षात राहील. नुसते गंजून पडण्यापेक्षा चांगले करून जाईल, नुसते गंजून पडण्यापेक्षा चांगले करून जाईल. कविता मुलांना खूप आवडत आहे. बरोबर, म्हणजे हा उपदेश करण्याच्या पेक्षा कवितेच्या रूपाने जर सांगितलं तर त्यांच्या मनात जास्त खोलवर रुजेल. मला गोष्टी कवितेत एखादा चांगला विचार मुलं सहज ऍक्सेप्ट करतात, सहज स्वीकारतात. पण तुम्ही भाषणातून तोच विचार, तुम्ही 4 भाषणातून जो एखादा विचार तुम्हाला द्यायचा आहे तो विचार छोट्याशा कवितेतून, छोट्याशा गोष्टीतून सहज मुलाच्या हृदयापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे बाल साहित्य लिहिणे किती अवघड आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. आता सर काही गोष्टी आपण सांगणार नाही, ते मी सरांबद्दल सांगते की सर जवळजवळ 30 वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत आहे. कथाकथन आणि काव्य वाचनाचे त्यांनी 500हून अधिक प्रयोग केलेले आहेत, कार्यक्रम केलेले आहेत. कथाकथनाच्या योगदानाबद्दल अखिल भारतीय सानेगुरुजी कथाबारीचा महाराष्ट्रातील उत्कृष्ट कथा निवेदक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. कथाकथन तंत्र आणि मंत्र ही कथाकथनाची कार्यशाळा त्यांनी अनेक ठिकाणी घेतलेली आहे.
बोधारी, गंमत गाणी, अक्षरांची फुलं, शब्दांची नवलाई, छंद देई आनंद हे बालकविता संग्रह. मजेदार कोळी, आलकात घेणार, खेळ आला रंगात हे काव्य कोळी. मला उंच उडू दे हा नाट्यछटा संग्रह आणि मिसाईल मॅन हे चरित्र. त्यांची काही पुस्तकं हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवादित झालेली आहेत आणि काही पुस्तकं ब्रेल लिपीमध्ये देखील छापली गेलेली आहेत. काही कविता मुलांना अभ्यासासाठी पाठ्यपुस्तकामध्ये सामील झालेली आहेत. साहित्य अकादमी पुरस्काराबरोबर महाराष्ट्र शासनाचे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. वगो मायदेव उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार, बालकवी उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार, सृष्टीमित्र साहित्य पुरस्कार, आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार, मुंबई महापालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार आणि इतर काही साहित्य आणि शैक्षणिक संस्थांचे मानाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कथाकथन, कविता, परिसंवाद या सत्रात ते आमंत्रित होते. आतापर्यंत 7 राज्यस्तरीय बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे आणि त्यांचा कल जास्त करून बालसाहित्याकडेच वळलेला आहे म्हणायला हरकत नाही. सर, तुम्ही मोठ्यांसाठी काही लिहिलेलं आहे का? मोठ्यांसाठी सुरुवातीच्या काळात मी मोठ्यांसाठी सुद्धा लिहायचो. काही कथा लिहिल्या, काही कविता लिहिल्या, पण नंतर मात्र मी अगदी जाणीवपूर्वक ठरवून बालसाहित्यातच जास्तीत जास्त रमण्याचं आणि लिखाण करण्याचं. मला एखादी छान कथा लिहून झाली की मला खूप आनंद मिळतो आणि त्याहून अधिक आनंद ना की जेव्हा ती कथा कविता मुलांपर्यंत पोहोचते. एक आठवण सांगतो की किशोरच्या दिवाळ्यानंतर माझी कविता आली होती. झाली या गोष्टीला 15-1 वर्ष होऊन गेली असती. तर गडचिरोलीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या एका 4थीच्या मुलाचं पत्र आलं. त्याच्या 3रीच्या मुलाच्या त्या केवढ्या अक्षरामध्ये ते पत्र होतं. ते पत्र फार बोलतं होतं. त्या पत्रात त्याने लिहिलं होतं की सर, तुमची किशोरच्या दिवाळ्यातली कविता मला खूप आवडली आणि मला तुम्हाला काहीतरी भेट द्यायची आहे. नवीन वर्ष आलेलं आहे, नवीन वर्षाची तुम्हाला काहीतरी भेट द्यायची आहे. तर तुम्हाला भेट देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही, पण मी वहीच्या पाण्यात जपून ठेवलेलं मोराचं पीस मी तुम्हाला नवीन वर्षाची भेट म्हणून पाठवत आहे. मला जेव्हा ते मोराचं पीस त्या पत्रासोबत आलं आणि मी माझ्या हातावर ते मोराचं पीस फिरवलं, माझे डोळे भरून आले की मुलं त्याच्या जीवापाड जपलेलं मोराचं पीस होतं ते त्याला मला द्यावंसं वाटलं. केवढी मोठी भावना आली. मला वाटतं साहित्य काय करतं, माणसाला जोडण्याच्या अशा पद्धतीने काम करतं. मी ज्या प्रकारे कथा लिहितो त्या चंद्रपूरला पोहोचलो नव्हतो, पण तिथे माझी कविता गोष्टी जेव्हा वाचून मुलं मला फोन करतात, शिक्षक माझा कार्यक्रम ठेवायचा बघतात, तेव्हा असं वाटतं की आपण नकळत त्या आपल्या साहित्याने त्यांना जोडून घेतलेलं आहे. की मी मुंबईच्या चेंबूरमध्ये राहणारा, पण कविता गोष्टीच्या माध्यमातून मराठी सगळ्यांची ओळख झाली आणि ओळख कवितेने गोष्टीने दूर केली आणि ती इथपर्यंत मला ती घेऊन आली. मला वाटतं की पुस्तकांचं महात्म्य आपण मुलांना समजावून सांगितलं पाहिजे. आपण काय करतो, पुस्तक म्हणजे काय, हा ठीक आहे देऊ आपण त्याला, अरे नाही, त्या पुस्तकात फार मोठी ताकद आहे की आपण तुम्ही आम्ही ना नकळत विसरून जातो. पुस्तकाने आपल्याला घडवलेलं असतं. मला तर वाटतं पुस्तक म्हणजे केवळ ते पुस्तक नाही, हे त्याचे पुस्तक, ही तर खिडकी जगभोवतीचे बघण्यासाठी. भोवतीचं जग डोळसपणे बघायचं असेल तर पुस्तकाने वाचा. म्हणून मी नेहमी म्हणतो मुलांना की पुस्तक माझा मित्र सदा सर्व काळ हसरा, पुस्तक माझा मित्र सदा सर्व काळ हसरा, पुस्तकासारखा खरा खरा मित्र नाही दुसरा, पुस्तकासारखा खरा खरा मित्र नाही दुसरा. सर, तुम्ही कवितेमध्ये खूप प्रयोग केलेले आहेत, तर ते काय काय प्रयोग आहेत? मगाशी एक सांगितलं की पहिलीच्या मुलांसाठी जोराक्षर दिलेल्या बालकविता लिहिल्या. नंतर की मुलांना मोठमोठ्या गोष्टी वाचायचा कंटाळा येतो म्हणून गोष्टीत एकच पानभर गोष्ट बोधाई, त्याची एवढ्या आवृत्त्या निघाल्या विचारायची सोय नाही. तुम्हाला सांगतो की एका महिन्यात 1000 प्रती माझं पहिलं पुस्तक बोधाई आणि एका महिन्यात ज्याची काहीही ओळख नाही
अशा माणसाची ती बोधाई पुस्तक त्याची फार मोठी गंमत आहे बरं का. ते बोधाई पुस्तक मी मुंबई तरुण भारतमध्ये एक सदर चालवत होतो बोध कवितांचा, आणि 1 वर्ष झालं माझं सदर थांबलं. अनेक वाचकांची पत्र गेली संपादकांना की सदर सुरू ठेवा, आमच्या आवडीचं आहे. शिक्षक म्हणाले आम्ही त्याच्या कविता परिपाठातून वाचून दाखवतो. संपादकांनी मला पुन्हा ते सदर वाढवायला आणखी दुसऱ्या वर्षी सुरू करायला संधी दिली. 2 वर्षात बऱ्याचशा कविता आल्या, आणि त्यावेळी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष महाराष्ट्र राज्याच्या डॉक्टर विजया वाघ होत्या. त्या एकेकाळच्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, आणि आता तर विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा त्या काळी. मग मी म्हटलं हे सगळं कवितांचं बाळ त्यांच्याकडे पाठवलं. ते म्हटलं की तुमच्या सवडीने याला प्रस्तावना द्याल का. आणि मग मी म्हटलं की ज्या व्यक्तीने एवढ्या व्यस्त दिव्यक्रमातून माझ्यासाठी प्रस्तावना दिली, आपलं पहिलं पुस्तक प्रकाशन करायचं, स्पर्धेला पुस्तक पाठवायचं, काही माझ्या गावी नव्हतं, माहित नव्हतं. म्हटलं याला पुस्तकाची पहिली प्रत देऊया आणि आता पुस्तकाचं प्रकाशन झालं असं ठरवूया. आणि तबक घेऊन आले. मला त्यांनी ओवाळलं, शाल पांघरली मायेने, आणि मला म्हणाल्या सरस्वतीच्या दारांना पहिलं पाऊल टाकतोयस राजा, खूप यशस्वी हो. आणि मला त्यांनी मिठीत घेतलं. खरं सांगू माझे डोळे भरून आले. मला माझ्या आईची आठवण झाली. आता सर या डिजिटल जगामध्ये मुलांनी आपल्यासाठी आणि आपण मुलांसाठी काय कसं लिहायचं तुम्ही सांगा. म्हणजे काय लिहायचं त्यांना. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे प्रयोगशील लिहिलं पाहिजे. त्याच कथा, त्याच कविता, जे जुनं लिहून ठेवले डोक्यात सापडले तसंच आपण पुढे रिमोडून तसं लिहिलं तर असं नको. तुम्ही आणखी नवीन पात्र शोधा, नवीन पद्धतीने लिहा, आजची मुलं डोळ्यासमोर ठेवून लिहा. मला सर त्याच्यामध्ये हेच विचारायचं होतं की आताची मुलं 2 भाषा मिक्स करून बोलत असतात, इंग्लिश आणि मराठी. तर आपण असं त्याच्यासाठी हट्टी राहायचं का की नाही मराठीतच कविता लिहिणार. कारण मुलांना काही मराठी शब्द अजिबातच माहित नाहीये. नाही असं काय नाही, पण मला वाटतं तो शब्द माहीत व्हावा हे सुद्धा मराठीचं बाल साहित्याचं खरं महत्वाचं आहे. त्यामुळे माझ्या बाल कवितेमध्ये एखादा नवीन शब्द येतोच येतो. म्हणजे ती जर कविता नाही, आता नाही इंग्रजी तर नसतो माझा, पण असे इंग्रजी शब्द सुद्धा मराठीमध्ये येऊन जातात. समजा मला एखादा संवाद बोलायचा आहे, मग मुलाच्या तोंडी हा संवाद कसा असेल. मुलगा तो बॅटच म्हणेल, मुलगा त्या टेबलच म्हणेल, किंवा आणखी एखादा शब्द जो इंग्रजीमध्येच मुलगा म्हणतो तो मी सहज संवादातून घेऊ शकतो. ते चालतं, पण आपण त्याचा आक्रमण असं तर समजतं आपली भाषा आणखी बुद्धिगत होते आणि अर्थाने व्यापून जाते असं आपण समजलं पाहिजे. नवीन भाषेला सुद्धा आपण सहभागी करून घेतलं पाहिजे. अनेक शाळा त्या पुस्तकाचं तर भाग्य एवढं की ते पुस्तक माजलगावला पोहोचलं बीडमध्ये, आणि तिथल्या एका शाळेने त्या पुस्तकाची एक कविता दर्शनी भिंतीवर ऑइल पेंटने लिहिली. येता जाता ती पालक ती मुलं ती कविता वाचतात विरामचिन्हावरची. त्या एका व्हॉट्सअपवर सुद्धा माझ्या नावाने नाव काढून ती कविता फिरते. मला आनंद एवढाच आहे की जाते ना पुढे कविता, वाचली जाते ना. मुलांना कळतं अर्धविराम म्हणजे काय, मुलांना कळते आता स्वल्पविराम म्हणजे काय, पूर्णविराम म्हणजे काय. तर अशा पद्धतीचं मराठी भाषेवरचा तो प्रयोग इतका यशस्वी झाला, इतका यशस्वी झाला. हे ते पुस्तक आहे. तुला मुद्दा वाचकांना आपल्या श्रोत्यांना दाखवायचे शब्दांची नवलाई. मराठी भाषेवरच त्याच्यात सगळ्या कविता आहे. आणि याचं भाग्य असं की याच्यावर जवळजवळ महाराष्ट्रातून 44 लेख आले या पुस्तकावर. 44 एका बालकवितेच्या पुस्तकाचा इतका साकल्याने विचार केला जातो हे मला फार पहिल्यांदाच कळलं. 44 लेख आले. याच्यामध्ये विना गवाणकर सारख्या व्यक्तीचा लेख आहे, त्याचा व्हिडिओ होता, किंवा याच्यामध्ये चाणक्य मंडळीचे पुण्याचे अविनाश धर्माधिकारी यांचा त्याच्यावर विचार आहे या पुस्तकाबद्दलचा. आणि मग मला असं वाटतं की एवढे 44 लेख या पुस्तकाबद्दल आले की याचं आपण एक पुस्तक तयार करूया का. मग भारतातले काय म्हणूया आपण साहित्य अकादमीचे फार मोठे पदावर असणारे आमचे गुरुतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर नरेंद्र पाठक यांना हे सगळ्यात त्यांनी तर असा एका या शब्दांच्या नवलाईचा वेगळ्या पद्धतीने विचार केला की हे पुस्तक भाषा शिक्षकांसाठी कसं उपयोगी आहे, मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी. तर त्याच्यामध्ये मग सर म्हणाले की मी या पुस्तकाचं संपादन करणार आहोत. आणि सरांनी या पुस्तकाचं संपादन केलं. यावर्षी शब्दांची नवलाई आकलन आणि आस्वाद. मला वाटतं मराठी बालसाहित्यात हा वेगळा प्रयोग आहे की एका 27 बालकवितांचा
इतक्या पद्धतीने विचार होऊन वेगवेगळ्या अंगाने 44 लेख लिहिले जातात आणि त्याचं पुस्तक संपादित होतं, शब्दांची गवई आकलन आस्वाद. तर हा मला वाटतं बाल साहित्यातला अगदी एकमेव प्रयोग असेल आत्ताचा. आणखी मला विचारायचं होतं की नाट्यचिठ्ठा आणि चरित्र हे पण तुम्ही लिहिलेले आहेत. तर त्याच्याबद्दल थोडंसं काही सांगा, म्हणजे आपण आता शोकाकडे चाललेलो आहोत. बरोबर. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला असं कळलं की पाठ्यपुस्तकातच आमच्या महाराष्ट्रात नाट्यशाखा दिसते, बाकी कुठेच दिसत नाही. ती चुकून आली तर आली. पण नाट्यशाखा हा कसा एक प्रकार आहे की मुलांना व्यासपीठावर सादर करण्यासाठी त्याच्या कलागुणांना वाव देणारा हा प्रकार आहे की मुलं ती नाट्यशाखा पाठ करतात, व्यासपीठावर मस्त अभिनय करून सादर करतात. तर मी जाणीवपूर्वक नाट्यशाखा लिहिली आहे. आणि मुंबईचे एक प्रकाशन आहे JK मीडिया, ज्योती कपिले यांचं, त्यांनी त्या नाट्यशाखा वाचल्या, त्यांना आवडल्या आणि त्यांनी हे मला उंचवू दे की नाट्यशाखेचं पुस्तक संपन्न केले. त्या पुस्तकाचा आणखी एक भाग आहे की याच्या नाट्यशाखा पुण्यातल्या रंगमंचावर, सोलापूरच्या रंगमंचावर अनेक मुलांनी सादर केल्या, व्यावसायिक रंगभूमीवर सादर झाल्या. तसं एक आणखी प्रयोगशील पुस्तक म्हणजे माझं खळाळा अवखळ झरा, 16 कथांचं पुस्तक आहे. मी सामनामध्ये छोट्या छोट्या गोष्टी लिहित होतो दर रविवारी आणि त्या गोष्टी मेहता पब्लिकेशनच्या तिथल्या समितीने वाचल्या. पुस्तकं काढणारी जी समिती होती आणि त्यांनी मला फोन केला की अशा कथा आहेत का तुमच्याकडे? म्हटलं आहे. मी 7-8 पाठवल्या. ते म्हणाले आणखी पाठवा. आणखी पाठवल्या. म्हटलं कदाचित आधीच्या आवडल्या नसतील, मग आणखी पाठवा. अशा जवळजवळ 16 कथा पाठवल्या आणि नंतर 16 कथांचं अतिशय भरगच्च, अगदी रंगीत अशा पद्धतीचं चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या चित्रांचं तर असं एक प्रयोगशील पुस्तक. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जोडाक्षर वेदिक काल्पनिकांचं, याला वाघोबाईने पुरस्कार मिळाला. म्हणजे माझ्या मुलीसोबत दिलेलं पुस्तक वैष्णवी सोबत आणि त्याला लगेच दुसऱ्याच क्षणी महाराष्ट्र शासनाचा अनेक राज्यभरातून आलेल्या पुस्तकातून पुरस्कार मिळतो की मला वाटतं मला माझ्यातला लेखक आणखी क्रियाशील व्हावा, आणखी जबाबदारीने त्याला लिहावं. त्याच्यासाठी ती कौतुकाची शाबासकीची थाप होती. अंतर्मुख होण्यासाठी सुद्धा ती महत्वाची गोष्ट होती. यातल्या कविता सहज वाचून संपणार आहे. मी पहिलीच्या वर्षात त्याचा प्रयोग केला की मुलांना सगळ्या कविता वाचल्या, मुलांनी त्या तालात म्हटल्या, मुलांच्या कविता सगळ्या पाठ झाल्या, मुलं स्वतः त्याच्यावर अभिनय करायची की घरात आला मोती रुबाब करतो की वाकडी शेपटी हलवतो, इशारा करून बोलवतो, चोराला पाहुणे देतो, सणाशी राखण करतो, बाबा बोलता इमानी आमचा मोती फार गुणी. अहो आमचा मोती मुलं म्हणतात, अहो आमचा मोती फार गुणी. सरळ सोप्या कविता, सोप्या आणि एक जोडाक्षर नाही, हे सगळ्यात वैशिष्ट्य. असे प्रयोग करत लिहित गेलो. आता माझा आलेख जी कविता आहे पाऊस पाणी हिरवी गाडी. मी आमच्या शहरात पाहतो की झाडं कमी झालेली आहेत. निसर्ग म्हणजे काय मुलांना सांगावं लागतं की झाडं, पानं, फुलं, झरे, नदी, तलाव हे निसर्गाचेच घटक आहे. ती जमीन. मला वाटतं कवितेच्या माध्यमातून मुलांना निसर्ग कळावा, निसर्गाच्या जवळ मुलं जावी म्हणून ह्या पद्धतीचं पुस्तक लिहिलं की पाऊस पाणी हिरवी गाडी. ज्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला ते म्हणजे छंद ले आनंद. करोना काळात लिहिलेलं पुस्तक. मला विचार आला की करोना काळात सगळी मुलं घरात अडकलेली आहेत, मुलं दुःखी कष्टी आहेत, त्यांना मैदानावर खेळायला मिळत नाही. मग अशा मुलांना घरातल्या घरात छंद जोपासता यावे, छंदातून त्यांना आनंद मिळावा असा माझ्या डोक्यात विचार आला आणि खूप साऱ्या छंदावरच्या कविता लिहून झाल्या आणि त्या छंदावरच्या कवितांचं छंद दे आनंद हे पुस्तक भारत सरकारला आवडलं आणि त्यांनी याच्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार घोषित केला. मला वाटतं एका भाजी विकणाऱ्या आईचा मुलगा जो छोट्याशा दापूर गावातून आलेला आहे आणि तो दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे, हे सगळं श्रेय मला वाटतं माझे जे बाल वाचक आहे त्या बाल वाचकांचं. मला जेव्हा हा अकादमी पुरस्कार मिळाला मला अनेक पत्रकारांचे फोन आले आणि म्हणाले तुम्ही 30 वर्ष लिहिताय, कसं वाटतंय तुम्हाला आता? मी म्हटलं थोडी दुरुस्ती करू का. मी 30 वर्ष मुलांसाठी लिहितोय असं म्हणण्यापेक्षा 30 वर्ष मुलांनी मला लिहित ठेवलं आहे ते असं बोलणं जास्त. सर आता मला मी शेवटचा प्रश्न विचारते की नवोदित लेखकांना तुम्ही काय प्रेरणा द्याल? नवोदित लेखकांना मी असं सांगेन की
मुलांसाठी लिहायचं आहे ना, आणि मुलांचं साहित्य खूप वाचलं पाहिजे. तसंच एखादा लेखक जर घडायचा असेल तर तो आधी वाचक म्हणून घडला पाहिजे. मला वाटतं अनेक कवितांची पुस्तकं, मला वाटतं एक कविता लिहायची असेल तर 50 तरी कवितांची पुस्तकं त्यांनी वाचली पाहिजे किंवा 50 तरी कविता किमान वाचल्या पाहिजे. तेव्हा त्याला त्याच्या कवितेची नवीन वाट सापडेल की आपण कसं लिहिलं पाहिजे. की बहरणारे झाड पाहून वाटे आपणही व्हावे झाड, बहरणारे झाड पाहून वाटे आपणही व्हावे झाड, अंगा खांद्यावर बागडणाऱ्या पाखरांचे करावे लाड. उंच आभाळ पाहून वाटे आपणही व्हावे आभाळ, उंच आभाळ पाहून वाटे आपणही व्हावे आभाळ, घेऊन यावे सोबत पाऊस रुया ओसाडमा. उंच पर्वत पाहून वाटे आपणही व्हावे पर्वत, उंच पर्वत पाहून वाटे आपणही व्हावे पर्वत, उंच उभी भिंत भोवनी वाईटाला राहू अडवत. खळाळणारा झरा पाहून वाटे आपणही व्हावे झरा, खळाळणारा झरा पाहून वाटे आपणही व्हावे झरा, अडचणीतून वाट काढीत जाणे हाच मार्ग खरा. रोजच नवीन व्हावे काही सतत येते मना, रोजच नवीन व्हावे काही सतत येते मना. आई म्हणते आणि माणूस हो शोभून दिसशील जना, आई म्हणते अरे माणूस हो शोभून. बालसाहित्याने मुलाचं माणूसपण टिकवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, फुलवलं पाहिजे. हेच खरं तर बालसाहित्याचं महत्वाचं द्योतक आहे असं मला वाटतं, महत्वाचं धर्म आहे असं मला वाटतं. मी जेव्हा माझ्यासाठी पाहते मुलं एकमेकाच्या कोड्या काढतायत, मी त्यांच्यासाठी मजेदार कोडी नावाचं लिहिलं की उखाणे घालणं काय प्रकार असतो. की उखाणे मस्त मजेशीर घालता येतात मुलांना या कोड्याच्या माध्यमातून. की ऊन पाऊस खेळताना पाहत बसे हसून, श्रावणात हमखास येते बघा दिसून. ऊन पाऊस खेळताना पाहत बसे हसून, श्रावणात हमखास येते बघा दिसून. आभाळात त्याचे आहे गाव ताना पिहिली पासा. ओळखलं त्याचं नाव? मुलांना कळतं की इंद्रधनुष्य, पण त्याचं ताना पिहिली पासा हा क्रम आहे. आभाळात त्याचं गाव आहे. ऊन पाऊस असेल तेव्हा ते दिसून येतं, श्रावणात दिसून येतं. म्हणजे मुलांना आनंदाबरोबर त्यांच्या ज्ञानात भर सुद्धा पडली पाहिजे. हा सुद्धा विचार बालसाहित्याच्या मुळाशी असला पाहिजे. मुलांचं संबोधन मी असंच म्हणणार होते की लहान मुलांसाठी गंमत आणि कोडी जी घातली घातलेली आहे ती खरोखरच मजेशीर आहे. आणि मीच एक कोड गाणं सरांनी ते घालून टाकलं तरी सुद्धा मी वाचते. कधी शांत कधी धीर गंभीर, कधी खवळलेला नाना रूपांचे वरदान लांबले आहे त्याला. सांगा तो कोण श्रोते हो, सांगा तो कोण. बरोबर. म्हणजे अशी छान त्यांच्या कविता आहेत. तर तुला सरांनी खूपच सुंदररित्या आपल्याला त्यांच्या बालसाहित्याबद्दल सांगितलंय. आपण कसं लिहिलं पाहिजे, कसं वाचलं पाहिजे आणि मुलांना कसं शिकवलं पाहिजे, मुलांची वाचनाची आवड कशी वाढवली पाहिजे हे खूपच सुंदररित्या जर तुम्ही आम्हाला सांगितलं. तर आपण आता ही मुलांना इथे थांबवूया. आम्हाला खूप छान वाटलं. मी वाचक सल्लागार समितीतर्फे तुमचं खूप आभार. मी इतक्या मोठ्या स्वरूपात तुम्ही आला आणि खूप छान मला संवाद साधण्याची या मंडळाने संधी दिली, मराठी सरांनी संधी दिली, मनेरीकरांनी दिली. मुद्दा त्यांनी छान बोलतं केलं. सगळ्यांचे खरं मनापासून आभार. जाता जाता मी माझी एक कविता तुम्हाला ऐकवणार आहे. या कार्यक्रमाचा समारोप करणार आहे कवितेने. कहाणी एका कवितेची. घंटा झाली वर्ग लाटावरून गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू. इतकं सोपं लिहिता आलं पाहिजे. घंटा झाली वर्ग लाटावरून गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू. पावसाची कविता घेतली शिकवायला, पावसाची कविता घेतली शिकवायला, पण मध्ये मध्ये बोलायची परवानगी नाही कुणाला. शब्दांचा पाऊस जर वर्गावर बरसत, शब्दांचा पाऊस जर वर्गावर बरसत, कवितेचा आशय जाई मनोमनी झिरपत. शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून, शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून एक चिमुरडा होता, डोळे गच्च निघून. मास्तरांच्या रागाचा पारात चढला, जोराने तोडून उठवले त्याला. दमाचा विचारले त्याला, रात्री काय तू सिनेमा पाहिला का? गोडधोड जेवणावर ताव मारून आलास आणि वर्गाला समाजात असाला झोपी गेलास. भिदरलेल्या डोळ्याने त्याने सरांकडे पाहिले, भिदरलेल्या डोळ्याने त्याने सरांकडे पाहिले. घरी काय होतं सर?
पटकन बोलले. मास्तर म्हणाले, गरीब गरीब पण कपड्याला कसा अत्तराचा वास, गरीब पण कपड्याला कसा अत्तराचा वास. नाही सर, उदबत्त्यांचा वास येतो खास. वडील नाही त्याला, तो काम करू शिकतो. शाळेत येण्यापूर्वी तो उदबत्त्या विकतो. मग मास्तरांची कविता बाजूलाच राहिली. मग मास्तरांची कविता बाजूलाच राहिली. त्यांच्या डोळ्यांची कविता वर्गाने पाहताना पाहिली. त्यांच्या डोळ्यांची कविता आज तुमच्याशी संवाद साधून खरंच मनापासून आनंद झाला. मंडळी, आपण आपल्या हाती घेतलेल्या कामात आपला अंतर्ग विसरूया, म्हणजे आपलं काम सुद्धा इंद्रधनुष्यासारखं नक्की पुरून येईल. ते पुरून घ्यावं म्हणून या प्रसंगी मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. धन्यवाद.